आता आलेलो रानात म्हटलं जरा खेळावं. तर आता हागाय बाधी गेलेली आहे. हागून परत मैदान घाण केलं. इथं पोरं रनिंग विनिंग करतात. अर्जुन यादव पण येतोय. य आली बघा मादी. आजाद झालंय पाखरू. मोकळं सोडलं म्हणजे किती पळून किती नाही. खड्यात जायचं नाही. हा पायाला बियाला लागल. याला नाही. पळ किती पळतोयस. MC बघायला गेलो होतो विर पिंजऱ्यात मोकळं सोडलं किती पळून किती नाही. आजाद किती खुश वाटत असेल त्याला. उठल्या काय माझी हो फिटवर आले 3-4 दिवस झाले. कुठली त्याला संघ पाहिजे चल तिकडे पळ. अंगा उड्या मार नको. बायाकडे उड्या मार. बायाची नेली होती का बाया? बाया नव्हती नेली. कोणाची नव्हती नेली आम्ही. नाही म्हटलं ती नवीन मादी आणली तिच्यावर प्रॉपर लक्ष असावं. कारण कसं होतंय परत मग वर ना गार करा मग सगळं मॅनेज होत नाही. इकडे जादूगार पंजाब जादूगार अकिरा कोण घेते या अकिरा या अकिरा नर आणलं की आता त्या मादीचा भाव का कुठल्या त्या दिवशी लागा पहिलाच केला असतं बरं का मैदानावर कालच्या आंबक चिंचणीत. पण मादी लय फुटली पायात मादी लय फुटली. पायात मादी फुटल्यामुळं व्यवस्थित रनिंग कर रे. हा आम्ही काय चावतोय तुला. या किरा या एकटीच फिरू नको. इकडे मैदानात ससबीस दिसतंय का बघ. सूर्य बघ कुठं आहे. इकडे या पाटावर जाऊ नकोस. चल बाहेर चल. या इकडं तुला पाट दाखवतो. चल पुढं चल. मैदानात लांब जायचं नाही. चल पाटाला पाणी बघू नाही तर उडी मारूया. टाकू का पाटात तुला. पाट आमच्या गावाचा. अखेर इच्छा आहे का तुझी पाण्यात पोवायची. पोहतेस का. या 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 चला रिवर्स घ्या. चार दिवशी रिवर्स टाकायचा. चल रिवर्स घे लगेच. दमतेच वेग दमत्या लगेच. एक दोघं म्हटली पळणार नाही. माझी लय बटली राहिल्या. पण एकच झालंय झाड असल्यामुळे अशी जरा फुगल्या. माझी एवढ्यान आणलेली ती चिटकी बघितली होतीस का. ही कशी आहे पळल काही. काढलेली माझी होती तरी पंजाब मध्ये ते आणली होती तरी लईच बारकी राहिल्या पण ना का बरोबर मापात आहे. फुटत नाही ती असली फुटत नाही पण पल्ला उरकणार नाही की. काय नाही कसं असतं रानावर फरक राहतो. आपल्या पंजाबची कुत्र्याची माती आलेली असते तिकडचं असो नाही तर असं असो ती नव चांगला आहे का नाही. माझी मोठी गावली म्हणजे पल्ला उरकणार नाही. गती असल्या पल्ल्याला का करायचं. ट्रॅक्टर खालनं 1-1.5 बॉडी अंतर टाकलंय संपलं गिरीशी. होय पल्ला कुठं लय गात आहे पल्ला ही जण आहे एवढा मोठा का आहे. 100 मीटर आहे इथवर.
काय काय एवढ्याच मादी आहे ते ही तब्येत झाल्यामुळे तुला बारकी दिसते हा. काय काय असे छलाटण्या मादी आहे का नाही बाबू व्यायामला आणतं का कुत्रे बाबू नाही आणत व्यायामला, घरी देतं का मग घरीच असते ते सगळं. त्याने बी तसले मशीन घेतल्या मशीन नाही त्याने घेतली, पण त्याच्यावर सगळी पळणार आहे त्यामुळे फेर द्यायची काही गरज नाही. सकाळ सकाळी नेते 1-2 किलोमीटर गाडीवरनं. त्याला काही दिसलं पाठ आणला व्यायाम केला जाता नेलं तरी चालतंय सकाळ बिना पळता माझ्याला कटिंग आहे दिसते ती, पण बटली राहिल्यामुळे राहिल्या नाही तर डबल पीठ आहे माझी. कटिंगला म्हटलं वाईन डेग बेगी सुद्धा कटिंगला लय कडक आहे बरं का. तिला काढली होती का नाही बाहेर कोणाला बेगीला सायकलिंग लावले रे, तिला काढणार आहे आता. आता कुठं मैदान आहे आता मैदान पडले ती हल्ली ती का तर काय 10 तारखेला एक आहे, परत 21 तारखेला टर्बी आहे. कुठं आहे डरी 21 तारखेला आहे की बाहेर कुठल्या गावात आहे रे? वाईला हां वायला डर्बी आहे. वाईला आहे दहाला खरंच आहे तर आहे की रे कोण हां वाईला मोठी मग 21 तारखेला कुठं पडले बाया ती 15,000 बक्षीस आहे. 20,000 पडले वाईला परत त्याला एकरी 3 तारखेला मायनी 3 तारीख आहे 3 तारीख आहे महिन्यात. एप्रिल आता बघू बेगी जरा हाय लावल्या सायकलिंग भ्या मोडलं तर पडली तर पडली, नाही तर राहिलं काय पर्याय नाही. पण प्रयत्न आपण करत राहणे, वस्तू आहे आपल्याकडे, आपण ट्राय करत राहणे. शेवटी कसा शेवटी कसं ह्यांच्या अंगात किती रग आहे ती त्याच्यावर डिपेंड करते. पहिलवान असून नुसता काय कामाचं नाही, स्वतः जिद किती आहे पेटायची. तोपर्यंत कुत्री चांगली भेटली तर आता गॉड गिफ्ट नंबर केला कारण काय झाले त्याने पळवायला टाइम गावना गॉड गिफ्ट तिला का मादी पण तिला खालची मादी मारायला पाहिजे एकदा, जाऊ दे. नाही मादी जरा सगळ्यात टपच आहे ते, एवढे 10-5 पेर वर करून जाते म्हणजे चांगलीच पळणारी मादी आहे. अजून ती सेट नाही झाली ना म्हणजे जरा ते आता नवीन आणले का माती पण कालची वाईनच्या पुढची तिथली पायाला फुटत नाही ते तिकडे आणली की नाही मादी सगळ्यांना केला फुटलेली, सगळ्यांना किती रगा देतो तिच्या. बाबू बसली हो नवीन आणली. तरी लागते तर मातीत पळा आणि परवा जे इथं मैदान केलेलं का नाही 5 दिवस अगोदर, ते जखमा अजून बरे झाले नव्हत्या तरी पण एवढा तिने कड काढला म्हणजे तिसऱ्या पातूर पुचली ही महत्वाचं आहे. तिसऱ्या राऊंडला बाहेर निघली म्हणजे 3रा नंबर आला तिचा. सेमीफायनलला बाहेर निघली. आणि हेच फेरा जर हे संघ 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या राऊंडला पडला असतं ना 100% मादी मारली असती. माझी कसं असतंय ते आता माझी प्रॅक्टिस मध्ये होती तिथं हां त्याच्यामुळं प्रॅक्टिस मधलं कुत्रा असलं का नाही तिथलं का त्याला लई ताप होत नाही इथं आल्यावर पण माझ्याला दम पण नाही भरतलं एवढा. प्रॅक्टिस मध्ये होते र तिथं सरावमध्ये. सराव मधलं व्यायामातून एकदम 2-4 महिने थांबायचं आणि परत व्यायाम चालू करा मग परत पहिल्यापासून करायला. तर बघूया अजून एक नर आलाय पंजाबमध्ये भाया म्हणतोय घेऊया म्हणतोय. काळा आहे पांढरा आहे तरी माझ्याला लई पैसे दिले बाबा. 80 का लाख रुपये दिलेत काहीतरी. माझी वाईफ पळाली म्हणजे पळाली 2 सीझन पळाले म्हणजे नाव चांगलं फुकली. त्याच्यात असतंय तिथे प्रॅक्टिस कसं असतंय मोकळी असते ती म्हातारी सगळी ती गँगच असते सगळ्यांना नाद माल बिन पिऊन आणि सकाळ सकाळी गारट्याच होय. आता काल एक जण म्हणत होता येत आहे का कशाला गांडीत घालायचा पंजाबला घरदार सोडून. आता लागा लय गारटा तिथं जाम. हे अकिरा जा की पळ जा मोकळी सोडल्या तर वर. सराव नसल्यामुळे माझे किती फपाडले बघ ह्या करायला लागल्या. दमते ते माझी सराव नाही म्हणून दमते. हे अकिरा हा बारक कॅन नसते हां 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 हां
काय निबोगारच्या जाकी पळकी जाकी कुठं चाललाय? ते काय एक